नंदुरबारच्या जामिया इस्लामी या संस्थेमध्ये आज सकाळपासून ईडीने रेड मारलेली जवळपास 120 लोकांपेक्षा अधिक या ईडीचे अधिकारी कर्मचारी असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। राज्यभरामध्ये या जामिया इस्लामी संस्थेच्या 12 ठिकाणी रेड मारले झाल्याचं बोलण्यात येत आहे। या ठिकाणी दोन यमन नागरिक जे एक कुटुंब मिळून आला होता, त्यानंतर हे जामिया इन्स्टिट्यूट जे आहे ते चर्चेत आलं होतं, त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आले होते। त्या संस्था चालकांवरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामुळं ही जी संस्था जी ही चर्चेत आली होती, या संस्थेमध्ये जवळपास 15,000 पेक्षा अधिक विद्यार्थी जे आहे ते शिक्षण घेत असतात। विविध फॅकल्टीचे या फॅकल्टी आहे या ठिकाणी आणि पूर्ण भारतातून जवळपास 15,000 पेक्षा अधिक विद्यार्थी जे आहे ते यात शिक्षण घेत असतात। देशातलं 2 नंबरच्या इन्स्टिट्यूट म्हणून देखील याची ओळख देखील निर्माण झालेली आहे। या सर्व प्रकरणामध्ये भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी पत्रव्यवहार केले होते। एकदा स्वतः किरीट सोमय्या देखील या ठिकाणी येऊन गेले होते। यांनी ईडीकडे तक्रार केली होती आणि ईडीकडे तक्रार केल्यानंतर ईडीचे पथक जे आहे ते आज सकाळपासून आलेले आहे। अक्कलकुवाच्या 4 ठिकाणी या पथकाने रेड केलेली आहे आणि चौकशी जी आहे ती केली जात आहे। सकाळपासून या चौकशीला सुरुवात झालेली आहे, मात्र ईडीच्या पथकांकडून नेमकं कुठली चौकशी केली जात आहे, काय विषय याबाबत मोठी गुप्तता जी आहे ती पाडण्यात येत आहे। स्थानिक पोलिसांना देखील कळवण्यात आलेलं नाहीये, परंतु या एकंदरीत या प्रकरणाची चौकशी होत आहे। या प्रकरणात किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता की या संस्थेला विदेशी फंडिंग होत आहे। या संस्थेची अनेक शाखा ज्या आहेत ते विदेशात देखील आहे, त्यामुळे सगळं प्रकरण जे आहे ते विदेश कनेक्शन नेमकं काय हा विषय समोर आल्यामुळे त्यानंतर तक्रार केल्यानंतर हा सगळं ईडीची अधिकारी कर्मचारी जे आहे ते सकाळपासून यांनी रेड मारलेली आणि इथं चौकशी जी आहे ती केली जात आहे। एकंदरीतच इथं जरी कोणी दिसत नसलं तरी मात्र मध्ये मोठ्या प्रमाणावरती अधिकारी आलेले आहेत आणि या अधिकाऱ्यांकडनं चौकशी केली जाते। या चौकशी शेवटी याच्यात काय निष्पन्न होतं, नेमकं काय आढळतं हे देखील पाहणं तितकंच आता महत्त्वाचे ठरणार आहे। चित्रनिर्माण टीव्ही 9 मराठी, अक्कलकुवा, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।